रेशीम बागेत आज भाजपचे सगळे आमदार आले होते। शिंदे गटातील देखील काही आमदार आणि मंत्री आले होते। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत। भाऊ, काय सांगाल, रेशीम बागेत आलात, आज नेमकं काय मार्गदर्शन घेतलं? नाही, हे रेशीम बाग आमचा ऊर्जा स्रोत आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी येऊन हेडगेवारांच्या चरणी नतमस्तक होणं, त्यांना अभिवादन करणं हा आमचा प्रत्येक अधिवेशनातला त्या ठिकाणचा पायंडा आहे। आणि त्याच पद्धतीनं याही वर्षी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। शेवटी RSS ही आमची पालक संघटना आहे। पालकत्वाच्या भूमिकेतनं दिशा देणं, मार्गदर्शन करणं हे त्या ठिकाणी संघाची एक कार्यपद्धत आहे आणि ती दिशा घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमच्या राजकीय सामाजिक जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो। आज या ठिकाणी पंचसूत्रीचा जो या ठिकाणी संदेश दिला गेला त्याचाही अंमल करण्याच्या दृष्टीनं आमची मानसिकता झाली आणि त्या पद्धतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याचा अंमल करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू। अजित पवार गट आलेला नाही आहे, तुम्ही महायुतीत एकत्र आहात, अजित पवार गट इथे दिसला नाही। आता अजित पवार का आले नाहीत, NCP का आले नाही, हे त्याचं उत्तर तेच देऊ शकतील। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांना या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी येणं अपेक्षित होतं। आता का आले नाहीत, कशासाठी आले नाहीत, याचं उत्तर त्या ठिकाणी तेच देऊ शकतील। खूप खूप धन्यवाद भाऊ। आपल्यासोबत स्वतः प्रवीण दरेकर होते। ते म्हणाले अजित पवार गट का आले नाही याचं उत्तर तेच देतील असं त्यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह सुशांत सावंत, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।